जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम बुडके पाटील, जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती, ती सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची, मागे टोमॅटोला जरा भाव मिळायला लागले तर घाईघाईने नेपाळहून टोमॅटो आयात केला, कापसाला भाव मिळायला लागले ऑस्ट्रेलियावरून कापूस आयात केला। म्हणजे या केंद्र सरकारचं प्रत्येक धोरण हे शेतकरी विरोधी आहे। इतकं कशाला, आमची खतं औषधाची जी पुरवठा करतात या पुरवठादारांना आता नवीन नियम लागू केलाय। म्हणजे जर अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही तर त्या खताच्या दुकानदारावर केस लागणार। कंपन्यांना यांना हात लावायचा नाही, कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात याकडे बघायचं नाही। खतांवर 18% जीएसटी लादण्यात आला, खतांची सबसिडी काही हजार कोटींनी कमी केली। उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतकऱ्याला मात्र दिलासा दिला जात नाही। दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। म्हणजे 80 पैसे किंवा 1 रुपयाला मिळणारी कोल्ड्रिंकची बाटली 20 आणि 25 रुपयाला विकली जाते, तेव्हा तुम्हाला महागाई दिसत नाही। पण आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, दूध उत्पादकाला जे कष्ट उपसावे लागतात, या कष्टाकडे सरकारचं लक्ष नाही। त्याला दूध घालताना 18 आणि 20 रुपयाने दूध घालावं लागतंय, त्याला 5 रुपयाचं अनुदान देताना पण तुम्ही अटी टाकता की जे शासकीय दूध संस्थांना दूध घालतात त्यांना फक्त 5 रुपये अनुदान, जे खासगी दूध संस्थांना दूध घालतात त्यांना अनुदान नाही का? हा माणूस नाही का? हा शेतकरी नाही का? याचे कष्ट हे तेवढे नाही? या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं जो हात आखडता घेतलाय, यामध्ये खासगी किंवा शासकीय दूध संस्था असा भेदाभेद न करता सरसकट दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं। आमची शेतकऱ्याची पोरं शिकायला लागली, काय शैक्षणिक कर्ज मिळवताना त्यांच्या नाकी नऊ येतात, बँका पटकन कर्ज देत नाहीत आणि यासाठी सुलभ धोरण करण्यात यावं। आणि जर मोजक्या उद्योगपतींची आम्ही पेपरातच बातम्या वाचायच्या का हो, या उद्योगपतींचं एवढ्या कोटी, एवढ्या हजार कोटींचं, एवढ्या लाख कोटींचं कर्ज माफ, 25 लाख कोटी रुपयांचं कर्ज हे मोजक्या उद्योगपतींचं माफ होत असेल आणि आमचा सर्वसामान्य शेतकरी काही हजाराच्या कर्जासाठी जर गळफास घ्यावा लागत असेल तर सरकारला लाज वाटली पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं आहोत बोलताना, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं तुम्ही म्हणता। अहो, गेल्या वर्षभरात केवळ महाराष्ट्रात 2066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। म्हणजे आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की इतर कोणत्याही गोष्टींकडे कोणी काही विधानं करेल, कोणी काही टीका करेल, माझं त्या सगळ्यांना हात जोडून म्हणणं आहे की तुम्ही सगळे मोठे आहात, पण तुमचा मोठेपणा जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल, नाही तर हा शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानफळा बसवल्याशिवाय राहणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरून सुरुवात केली आणि छत्रपतींनी शिकवण दिली होती, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका। त्यामुळे माझं सर्व शेतकरी बांधवांना हेच मान सांगणं आहे, आता रडायचं नाही, लढायचं। आपल्या हक्काचं आता ठणकावून मागून घ्यायचं। धन्यवाद, जय शिवराय। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। देशभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंट JN1 चे रुग्ण वाढत असताना आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिची प्रकृती मात्र स्थिर असल्याची माहिती समजते आहे। तर सिन्नर तालुक्यातील 2 रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुकानिहाय स्क्रीनिंग सेंटर देखील या ठिकाणी सुरू करण्यात आले, त्यासोबत तपासणी देखील सुरू करण्यात आली असून अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कातील इतर रुग्णांची देखील ही स्क्रीनिंग करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिले। याबाबत अधिक माहिती अशी की ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर
या ठिकाणी महिला प्रसूतीनंतर तिचा RT-PCR अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ती कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. मात्र तिला कोरोनाच्या JN1 हा नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचं अद्याप निष्पन्न झालं नाहीये. तिचे अहवाल तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळते. मात्र दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून त्यांची रॅपिड टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आले असून अद्याप RT-PCR अहवाल प्रलंबित आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती मात्र स्थिर असल्याचं समजतंय. त्यामध्ये एका वयोवृद्ध तर दुसरी रुग्ण ही महिला असल्याचं समोर आलंय. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास व त्यांची प्रकृती गंभीर असेल तर त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येईल. नाशिक आणि महापालिकेच्या आरोग्य विभागांची स्क्रीनिंग करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा अटकाव घालण्यासाठी आरोग्य विभाग काय उपाययोजना करत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. येवला मनमाड महामार्गावरील कासारखेडा फाट्याजवळ टाटा मॅजिक व इर्टिका कार या दोघांमध्ये भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 7 ते 8 जण जखमी झाल्याची घटना ही प्राथमिक माहिती समोर आली आहे. या जखमींना येवला शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करता दाखल करण्यात आलाय. या अपघातामध्ये लहान बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्याने स्थानिकांनी त्वरित धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवलंय. जागर जनस्थानसाठी सचिन वाखरे, येवला. सिटू भवन खुटवट नगर या ठिकाणी राज्यातील साखर कारखान्यातील ऊस तोडणी, वाहतूकदार आणि मुकादम यांचा कोयता बंद निर्णयासंदर्भात महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना सिटूच्या माध्यमातून अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी सिटू भवन या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेमध्ये ऊस तोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्यामुळे राज्यातील ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार कामगार यांनी कोयता बंदची हाक दिली असल्याबाबत कामगार नेते डॉक्टर DL कराड, महाराष्ट्र ऊस तोडणी कामगार वाहतूक कामगार संघटना याचे अध्यक्ष सिटू यांच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेत या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या साठी काम करणारे ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्या मजुरी वाढीचा करार यावर्षी व्हायला हवा होता. या संदर्भात सर्व 7 संघटनांनी सहकार संघाला ऑगस्टमध्ये आम्ही मागणीपत्र दिलं होतं, परंतु त्याच्यावर काही सहकारी साखर संघाने तातडीनं कारवाई केली नाही आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी 4 बैठका घेतल्या. त्या 4 बैठकीमध्ये सुद्धा अत्यंत कमी मजुरी वाढ त्यांनी प्रस्तावित केली. सगळ्या संघटनांची मागणी आहे की मजुरी वाढ ही 100% करण्यात यावी आणि मुकादमांचं कमिशन 2% वाढवावं आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी. परंतु साखर संघाने फक्त 27% मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे 4थी बैठक ही अपयशी ठरली आणि त्याच वेळेला सर्व 7ही संघटनांनी जाहीर केलं होतं की 25 डिसेंबरपर्यंत जर करार झाला नाही तर कोयता बंद आंदोलन करण्यात येईल. त्यानुसार कालपासून कोयता बंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर ऊसाचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत, थंड होत चाललेले आहेत आणि संबंध हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आहे. आम्ही साखर संघाला वेळोवेळी विनंती केली होती की महाराष्ट्रातल्या ऊस तोडणी मजुराचे दर हे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यापेक्षा खूप कमी आहेत. त्यांच्याकडे 476 रुपये प्रति टनाला ऊस तोडणी मजुरीचा दर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 276 आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे हार्वेस्टर मशीन आहे त्यांना 510 रुपये प्रति टन साखर कारखाने मजुरी देतात आहे, बिल देतात आहे आणि इथं माणसाला मात्र अत्यंत कमी मजुरी दिली जाते. आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की इतर राज्यामध्ये जसे दर आहेत त्या प्रमाणामध्ये हे वाढवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी 50% वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यांनी नाही केली, त्यामुळे आता हे आंदोलन पेटलेलं आहे. आत्ताच साखर संघाकडून निरोप आला, उद्या दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलावलेली आहे. जोपर्यंत मजुरी वाढीचा करार होत नाही आहे, त्याच्यावर सह्या होत नाही, तोपर्यंत कोयता बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय सिटू आणि सर्व संघटनांनी घेतलेला आहे. सर्व ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांना मी ह्याद्वारे आवाहन करतो की आपण प्रचंड संयम पाळलेला आहे,
परंतु साखर संघाने दिरंगाई केलेली, त्यामुळे आपल्याला कोयता बंद आंदोलन करावं लागलेलं आहे। एकजुटीमध्ये राहा, साखर संघाने आपल्याला न्याय दिला पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन आहे। आणि साखर संघाला सुद्धा आमची विनंती आहे की उद्याच्या बैठकीमध्ये याबद्दल ठोस निर्णय करून वेतन करार करा आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरळीत चालतील याची व्यवस्था करा। राज्यातील साखर कारखान्यातील ऊस तोडणी वाहतूकदार व मुकादम यांचा कोयता बंद निर्णयासंदर्भात महाराष्ट्राच्या ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना C2च्या माध्यमातून अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी या संदर्भातील पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती माध्यमांसमोर दिली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर। या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक। बघत राहा जागर जनस्थान। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। बोलूया पुढील बातम्यांकडे। अनेकदा आपण चुकीने पेट्रोल गाडीत डिझेल किंवा डिझेल गाडीत पेट्रोल टाकले, तसेच पेट्रोल पंपावरच्या टँकमध्ये पाईप टाकला, तेथून लाखोंचं डिझेल चोरलं, अशा अनेक घटना वारंवार ऐकत असतो। मात्र सातपूर परिसरात घडलंय भलतंच। ही घटना आहे सातपूरच्या पिंपळगाव बहुला या ठिकाणची। सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव बहुला या ठिकाणच्या परिसरातील चंद्रभागा लॉन्स या ठिकाणी यश पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी भूषण कैलास निमसे हा नेहमीप्रमाणे आपलं काम करत होता। मात्र काल झालेल्या दुपारच्या घटनेनं अनेकांची देखील भव्या उंचावलाय। नेमकं झालंय असं, या ठिकाणी 2 तरुण हे महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची थार गाडी घेऊन आले आणि डिझेल टाकण्यासाठी त्यांनी या कर्मचाऱ्याला सांगितलं। मात्र निमसे यांना थार गाडीमध्ये 2200 रुपयांचे डिझेल टाकण्यास सांगितल्यानंतर निमसे यांनी डिझेल पण टाकले। मात्र बनवाट फोनपे ॲपद्वारे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती पेट्रोल पंपावरील कर्मचारी निमसेला पेट्रोल पंपावरील या संपूर्ण घटनेनंतर या वाहन चालकांनी दिली। मात्र पैसे न आल्याचे सांगताच महिंद्रा कंपनीच्या थार गाडी घेऊन पळण्याचा या दोघांनी प्रयत्न केला। मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांनी गाडीचा नंबर शोधण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र हे दोघंही सुसाट वेगाने त्या ठिकाणाहून फरार झाले। मात्र या गाडीवर कुठेही नंबर नव्हता, तसंच या गाडीवर पुढे आई आणि मागे द पाटील्स असे नाव होते। मात्र या सर्व प्रकारचा घटनाक्रम CCTV मध्ये कॅमेऱ्यात कैद झालाय। या संदर्भात भूषण निमसे यांनी सातूर पोलीस ठाण्यात तक्रार देत माध्यमांसमोर या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे। काल 4:30 वाजेच्या दरम्यान एक थार गाडी आली होती, नंबर प्लेट दोन्ही पण नव्हत्या तिला। तर त्यांनी डिझेल टाकलं माझ्याकडनं आणि पळून गेले पैसे न देता। आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण ते पळूनच गेले। या संदर्भात आपण काही मालकाला काही तक्रार केली का? मालकाला सांगितलंय, मालक बोलले की बघू आपण काय, मग नंतर काही एवढं काही कळालं नाही मला। आणि तुम्ही त्या गाडीचा पाठलाग केला, त्या संदर्भात पाठलाग केल्यानंतर आम्ही त्यांना पपई नंतरच्या सिग्नलपर्यंत त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला दिसले नाही, आम्ही त्यांचा पाठलाग म्हणजे आवाज वगैरे दिला तर ते तिथून पळून गेले। तर रस्त्याने येता जाता 4-5 जणांना मारून टाकलं असतं त्यांनी, एवढी जोरात गाडी चालवत होती। साधारणतः डिझेल किती भरलंय गाडीमध्ये? डिझेल 2200 रुपयाचं डिझेल टाकलं त्यांनी। ते मला म्हणे फोनपे करतो, त्यांच्याकडे काहीतरी फेक ॲप्लिकेशनने मला सक्सेस दाखवलं। मी चेक करत होतो फोनमध्ये की आहे की नाही, आलंय की नाही, ते आलं नाही, त्यांना आवाज दिला तर ते थांबले नाही। या संदर्भात आपण सातपूर पोलीस स्टेशनला काही तक्रार दिली का? आता मी जस्ट तक्रार दिली आहे की अशी गाडी आहे म्हणून, माझ्याकडे फुटेज आहे म्हणून। तर त्यांनी माझं नाव नंबर वगैरे सर्व लिहून घेतलंय, मग बघू। आपण सातपूर पोलिसांना काय आवाहन करणार? त्यांना एवढंच सांगेल की
हे प्रकार जे घडत आहे याआधी पण खूप वेळा घडले. आमच्या पंपावरती स्विफ्ट गाडीचा पण असा प्रकार 2-3 महिन्यापूर्वी घडला होता. तर हा प्रकार कोणासोबत होऊ नये, गरीब माणसांची लूटमार होते आणि अशा टवाळखोरांबद्दल कारवाई झाली पाहिजे. नेमकं ते गाडीची काय ओळख, काय नंबर? थार गाडी ब्लॅक कलरची, पूर्ण ब्लॅक फेम केलेली त्याला. मागच्या काचेवरती मोठ्या नावात इंग्लिशमध्ये द पाटेज नाव आहे आणि पुढे छोट्या अक्षरात मराठीत आई नाव आहे, लाल कलर. आपण कुठं राहता? मी पप्पाई नर्सरी राहतो, सिग्नलच्या बाजूला, सौभाग्य लॉनजवळ. घरामध्ये कोण कोण असतं आपल्या? आई, मिसेस, मुलगी आहे लहान, बस आम्ही 4 जण आणि मी. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या गाडी चालकाची माहिती घेऊन त्याचा तपास करण्यासाठी सातपूर पोलिसांचा शोध मात्र सुरू आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. भगवान श्री रामचंद्रांच्या मार्गाने आले त्याच मार्गावरून त्यांच्या पादुका श्रीलंकेवरून भारतात आल्यावर पादुकांचे मोठ्या उत्साहात स्वागत नाशिक जिल्ह्यात येवला या ठिकाणी गंगा दरवाजा या ठिकाणाहून वनवासी राम मंदिरापासून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात याचं स्वागत करण्यात आलं. मिरवणूक मार्गावर सडा रांगोळी व जागोजागी औक्षणन करण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी स्वागत करण्यात आलं. येवला शहरासह तालुक्यातील भाविकांनी पादुकांचे दर्शन घेत डीजे फटाक्यांच्या आतषबाजीने पालखीचं स्वागत केलं. तसेच काळा मारुती काळाराम मंदिर व शहरातील मुख्य रस्त्यांवर या पादुकांची देखील सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान अंकाई किल्ला अगस्ती आश्रमाचे महाराज ज्ञानेश्वर माऊली यांनी पादुकांचे स्वागत करून समस्त गावकऱ्यांनी आरती व मनोभावे पूजन केले. भगवान श्रीरामांच्या पादुका रथात ठेवून पालखीचा पुढील प्रवास अयोध्येकडे रवाना झाला. या प्रसंगी परिसरातील श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजन काय बॉस? श्रीलंकेवरून अयोध्येला चाललेली प्रभू रामचंद्राची पादुका घेऊन आलेली यात्रा जी 8 राज्यातून चाललेली आहे. प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने यात्रा चाललेली आहे आणि आज नाशिक जिल्ह्यात आहे, आणखी नंतर इथे येवल्यात आहे. तात्या टोप्यांचं हे शहर येवला, या शहरातही स्वतः प्रभू रामचंद्रजी आले होते, कारण या परिसरामध्ये त्यांचं मोठं वास्तव होतं. त्यामुळं मी या यात्रेमध्ये लंकेत आणि रामेश्वरला सहभागी झालो होतो आणि आता पुन्हा 2 दिवसासाठी येवला, कोपरगाव आणि संभाजीनगरमध्ये सहभागी होण्यासाठी आलेलो आहे. ही यात्रा 22 तारखेला अयोध्येला पोहोचल आणि देशातले 8 राज्यातून लाखो लोकांना दर्शनाचा लाभ देत या पादुका पोहोचतील. भगवान श्रीरामचंद्र ज्या मार्गानं आले त्याच मार्गावरून त्यांच्या पादुका या श्रीलंकेवरून भारतात आल्या आणि या पादुकांचं येवला शहरात मोठ्या उत्साहपूर्वक वातावरणात स्वागत देखील करण्यात आलं. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत सर्व रामभक्त या पादुकांच्या मिरवणुकीत सामील झाल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. चाळीसगाव शहरातील स्टेशन रोड परिसरातील कॅफेमध्ये शालेय मुला-मुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती ही आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पोलिसांसह त्या ठिकाणी छापा टाकला. हे कॅफे अनधिकृत प्रकारे उभारण्यात आले असून त्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची खातरजमा झाल्यानंतर ते तात्काळ जमीनदोस्त करण्याचे निर्देश आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. 40 गावात असे धंदे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा देखील यावेळी आमदारांनी दिल्याचं माध्यमांसमोर बघायला मिळालं. यावेळी आमदार मंगेश चव्हाण हे आक्रमक भूमिकेत देखील पाहायला मिळाले. चाळीसगाव शहरात राष्ट्रीय सहकारी शिक्षक प्रसारकीतल्या एका शाळेच्या आणि स्टेशन रोडच्या मध्यवर्ती ठिकाणी US कॅफे नावाचं एक अनधिकृत कॅफे चाललं होतं. कॅफेच्या नावाखाली इथं एक डार्क रूम बनवून तिथं मुला मुलींना एक प्रायव्हसी जागा करून दिली जात होती. त्याचे पैसे घेण्याचं आणि एक टोकन सिस्टीम राबवली जात होती. हे पोलीस प्रशासनाला ज्यावेळेस कळालं तर आज स्वतः आपले PI पाटील साहेब हे इथं आलेत, आम्ही आलो आणि याची पूर्ण तोडफोड करून त्याला तात्काळ आता JCB बुलडोजर जे लागेल ते तोडायच्या सूचना मी दिल्या आहे. आजच्या आज त्या गाळ्याचं उद्ध्वस्त आम्ही करतोय आणि आपल्या माध्यमातून माझी विनंती ही असेल की आपले मुलगा आणि मुलगी शाळेत कॉलेजला जात असताना थोडंसं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. बघा की प्रत्येकच मुलगा मुलगी असं असतो असं नाही. आज इथं 6 मुलं आणि 6 मुली आढळून आल्या. ते आढळल्यानंतर आम्ही त्यांना आता मुलांना तर पोलीस स्टेशनला नेलं, परंतु मुलींची एखाद्या घरातल्या मुलीची परिवाराची इज्जत जायला नको म्हणून ते प्रकरण आम्ही
इथंच त्याला कुठेतरी एक सामाजिक बांधिलकीतून थांबू किंवा नोटिसा देऊन पोलीस प्रशासन ती कारवाई करेल. पण चाळीसगाव शहरात परिसरात असे अनधिकृत चाललेले कॅफेज, अनधिकृत लॉजिंग्स, चुकीच्या गैरमार्गाने चालणारे गैरकृत्य करण्यासाठी अभय देणाऱ्या लोकांवर, जागा मालकांवर देखील याच्या पुढे गुन्हे दाखल करायच्या सूचना पोलीस प्रशासनाला आम्ही देणार आहोत. जो जागा मालक असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल होतील आणि जे सापडतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल होतील. या चाळीसगाव शहरामध्ये माझ्या समोर कुठलं चुकीचं काम केलेलं कोणी करत असेल त्याला अभय दिला जाणार नाही. तो कोणी कॅफेच्या नावाखाली अनेक ठिकाणी अश्लील चाळे हे केले जातात आणि या ठिकाणी शालेय मुलामुलींचे देखील वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र या ठिकाणी 40 गावात एक कॅफेचं रॅकेट उघडकीस आणण्यासाठी स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्याच ठिकाणी हे अनधिकृत असलेलं कॅफे जमीनदोस्त करत मंगेश चव्हाण यांनी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी 40 गावमधील अनेक ठिकाणच्या अनधिकृत कॅफे धारकांना मात्र इशारा दिल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. अयोध्यामध्ये बनणाऱ्या राम मंदिर याच्या निमित्ताने आमचा भांडूपचा देवानंद करतोय. अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यामध्ये, बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये. आणि त्याचं अगर असं म्हणणं असेल की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे, तर मी त्याला खुला ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेचा ह्या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा 93 मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंध असलेला एक पुरावा मला द्यावा, एक फोटोग्राफ दाखवावं ज्याच्यावर अजूनपर्यंत एक साधा FIR नाही, NC नाही. त्या उद्धव ठाकरेला राम मंदिराला का बोलवायचं, राम मंदिराच्या म्हणजे अयोध्याला का त्याला आमंत्रण द्यायचं, हा फार मोठा प्रश्न आहे ना. आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं योगदान, विश्व हिंदू परिषद याचं योगदान, राष्ट्र स्वयंसेवक कार्यकर्त्यांचं योगदान, स्वयंसेवकांच्या योगदानाबद्दल कोणाचं दुमत नाही, त्याच्यावर चर्चाच होत नाही. पण आक्षेप असा आहे की ज्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही, ज्यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती, तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, अरे बाबा, राम मंदिर आणि तुझ्या मालकाचा काही संबंध नसल्यामुळे
आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत. मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही. मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला. आणि काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जी डॉक्टरेट दिली गेली त्याच्यावर मोठा ह्याला कालपासून मिरची लागलेली आहे. पण मी संजय राजाराम राऊतला सांगेन, डॉक्टरेट मिळवणं हे मॅरेज सर्टिफिकेट काढणं एवढं सोपं नाही बाबा. तुझे राजरोज पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढत मुंबईभर जे फिरतोस तेवढं डॉक्टरेट काढणं एवढं सोपं नाहीये, मिळवणं एवढं सोपं नाहीये. म्हणून तुझ्यासारखे तीनपाट पत्रकारांना ह्याचं महत्व कधीच कळणार नाही. कारण का तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पैसे देऊन बेस्ट सीएमचे पुरस्कार मिळवायचा. पैसे दिले जायचे एजन्सीला की अशा असा सर्वे झालाय सांगा आणि अशा अशा पद्धतीने उद्धव ठाकरेला बेस्ट सीएम म्हणून तुम्ही पुरस्कार द्या. ह्या एजन्सीचे नाव पण मी सांगू शकतो. रेनड्रॉप नावाची कुठली तरी एजन्सी होती, ती ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायची. त्याला करोडोचे पैसे हे लोक द्यायचे. म्हणून तुम्हा लोकांना ही डॉक्टरेट पदवी आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी कळणार नाहीत. राजसाहेब ठाकरेंना जे आमंत्रण मिळालेलं आहे व्हीव्हीआयपी मध्ये ते योग्यच आहे, कारण का त्यांचं योगदान आहे. अरे 93च्या दंगलीच्या वेळी हा उद्धव ठाकरे गोधडीत मुतायचा, त्याला मुंबईत डायपर घालून फिरण्याची वेळ आलेली आम्हा लोकांना माहिती आहे. बायका पोरांना घेऊन मातोश्रीच्या बाथरूम मध्ये लपायचा. त्याचा काय संबंध 93च्या दंगलीशी आणि राम मंदिराच्या आंदोलनाशी. आणि हा स्वतः संजय राजाराम राऊत स्वतः लोकप्रभामध्ये राम मंदिराच्या विरोधात लिहायचा आणि राम मंदिर आणि 93च्या दंगलीच्या वेळी हा सामनामध्ये साधा कामगार होता. शिवसेनेची याची काही संबंध नाही. म्हणून तुझी फडफड झाली, तू कितीही फडफड करत बसलास तर तुझ्या आणि तुझ्या मालकाच्या सारख्या चपटा पायाच्या लोकांना आम्हाला एवढा शुभ दिवस तिथे आमंत्रण करायचं नाही. म्हणून मंदिर समितीचा अतिशय योग्य निर्णय असा झालाय, त्याचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही. मी ऐकलंय त्याच्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये त्या उर्वरित जागेवर जी काही मस्जिद उभी राहणार आहे त्याच्यासाठी तुला आमंत्रण व्हीव्हीआयपी मध्ये भेटेल ना, तिथे जा ना, तिकडे दाढी कुरवळायला जा. तिथे आम्ही थोडी तुला थांबवतोय. पण इकडे तुझ्या हिंदू समाजाशी आणि तुझा काही संबंध नाही. तू मुख्यमंत्री असताना हिंदूंचे सण बंद केले, हिंदूंवर हल्ले झाले, जिहादांना मदतच करण्याची भूमिका तुझ्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती. तू मुख्यमंत्री म्हणून तू जिहादांच्या जास्त आणि हिंदूंचा कमी होतात. म्हणून आज तुला हिंदू समाज मोजत नाही. कोण गिरीश महाजन म्हणणारा हा संजय राजाराम राऊत. अरे जेव्हा 14 ते 19 मध्ये मलाच आठवतं सभागृहाच्या बाहेर एक शिवसेना भाजपची मीटिंग झालेली, तेव्हा तुझ्याच उद्धव ठाकरेंनी गिरीश महाजनजींचं कौतुक केलेलं. देवेंद्रजींना सांगितलं, आठवत असेल आपल्या लोकांना, देवेंद्रजींना सांगितलं होतं की हा गिरीश महाजन सारखे नेते माझ्या शिवसेनेत असले पाहिजे होते. आज तू कोण गिरीश महाजन म्हणतोस? तुझ्यासारखा नमक हराम हा कोणाला शोभणार म्हणजे कोणालाच परवडणारा नाही. म्हणूनच तुझ्या घरात तुझी काय लायकी राहिली आहे ती आता वेगळं सांगायला नको. तिथे बाबरी तोडण्यासाठी हिंदू समाजाचे लोक एकवटले होते
मग ते संघाचे होते, विश्व हिंदू परिषदचे होते आणि विविध हिंदुत्वनी संघटनाचे सगळे कार्यकर्ते कारसेवकाच्या निमित्ताने एकत्र झाले आणि ते काम केलेलं आहे. म्हणून ह्यांनी ज्याचा शिवसेनेच्या इतिहासाची काही संबंध नाही, ज्याला शिवसेनेच्या जडणघडणमध्ये हा कुठेच नाही, त्यांनी आम्हा लोकांना इतिहासाची भाषा करू नये. तुझ्या शिवसेनेमध्ये वय काय, तुला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे किती कळले, हे पहिले संजय राजाराम राऊतनी आमच्यावर खुली चर्चेसाठी यावं, मग त्याच्यानंतर इतिहासाची भाषा करावी. नवाब मलिक बाबत एक उपमुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं होतं, तरी सुद्धा काल नवाब मलिक जे आहेत अजित पवारांच्या बंगल्यावरती गेले होते, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा जी आहे ती बघा असं आहे की आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र लिहून भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्ट करून टाकलेली आहे आणि त्यांनी हेही त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की या एका विषयासंदर्भात आम्ही तडजोड करणार नाही. म्हणून एकदा ती भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्या नवाब मलिकचं काय करायचं आता अजितदादांनी बघून घ्यावं, पण सरकारमध्ये त्यांचा कुठलाही स्थान नसेल ही स्पष्ट भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेली आहे. असं आहे ना, आता पंतप्रधानांचा फोटो कोणी कसा छापावा हे काय स्वतः पंतप्रधान कोणाला सांगत नाही आणि रामाचं स्थान हे पंतप्रधानांच्या मनात आणि हृदयात किती मोठं आहे हे त्यांनी जेव्हा त्यांना नतमस्तक होऊन जे साष्टांग नमस्कार केला होता ना तेव्हा देशाने आणि विश्वाने बघितलेला आहे. म्हणून हिंदुत्वाची सर्टिफिकेट आम्हाला ह्याच्यासारख्या लव जिहाद आणि धर्मांतर झालेल्या टोपीवाल्या दाढी कुरवड्यातल्या लोकांकडून आम्हाला गरज नाही. असू शकतात ते, आता त्याच्यावर मी कसं काय बोलू शकतो. कोण मग काय चूक आहे, ते क्रिसमसची पार्टी, क्रिसमसचे ते गेट टुगेदर होतं. आमचे आदरणीय पंतप्रधान हे सगळ्या लोकांना तिथे क्रिसमसच्या निमित्ताने भेटत होते, त्याच्यामध्ये त्यालाही भेटलं. 7:30 नंतर एकट्यामध्ये भेटले ना त्याच्या घरी, सगळे बॉडीगार्ड सोडून एकटं डिनोच्या घरी भेटले नाही मेकअप लाली लिपस्टिक लावायला. फरक आहे. राज्य सरकारने आता मदरशांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कशा पद्धतीने अजूनपर्यंत मी नोटिफिकेशन वाचलेले नाही, म्हणून वाचल्यानंतर त्याच्यावर निश्चित पद्धतीने प्रतिक्रिया देईल. पण लागून चालन आणि तुष्टीकरणाच्या विरोधात असलेला आमचं महायुतीचं सरकार आहे, म्हणून असं काही नोटिफिकेशन वाचल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका देऊ. असं आहे ना, म्हणून तुम्हाला बोललो ना इतिहास आणि संजय राऊत. आता राजाराम राऊतच्या घरामध्ये ह्याचा किती मोठा इतिहास आहे हे पण आता थोडं तपासण्याची वेळ आलेली आहे. कारण शिवसेनेच्या इतिहासामध्ये संजय राऊतचं नाव कुठेच नव्हतं. शिवसेना जडणघडणपासून आतापर्यंत संजय राऊतचा काही संबंध नसल्यामुळे इतिहासाची भाषा हिनी करू नये रे बाबा. आम्ही हेडगेवार घडवलेले आहेत, श्यामाप्रसाद प्रकाश मुखर्जी घडवलेले आहेत, आम्ही लालकृष्ण हे अडवाणी घडवलेले आहेत. आज आम्ही नरेंद्र मोदींसारखा महापुरुष पाहतोय. म्हणून ह्यांनी त्या तालमीच्या एवढ्या मोठ्या लोकांची नावं ह्याच्या घाणेरड्या थोबड्यातून घेऊ नये असं मला याला सल्ला आहे. शरद पवार गट जो आहे आक्रोश मोर्चा आजपासून पुण्यातून सुरुवात होते आक्रोश मोर्चाची सरकारच्या विरोधात. मग आक्रोश मोर्चा नेमकं सरकारच्या विरोधात आहे की अजितदादांच्या विरोधात आहे हे त्यांचे भाषण ऐकल्यानंतर कळेल. पंतप्रधान मोदींचा विकसित भारत आहे तो बार्शीच्या पांढरी गावातील गावकऱ्यांनी आक्रोश दिला आहे. एक लक्षात घ्या, आता उदाहरण जिथे जिथे आमचा विकसित भारतचा रथ जातो तिथे मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे. पण हे महाविकास आघाडीचे काही टकली घुसतात आणि ते तिथे तमाशा करण्यासाठी ही नाटकं करतायत. त्याच्यामध्ये सामान्य जनतेशी काही लेणं देणं नाही. हे मी तुम्हाला अनुभवाने सांगू शकतो. सिंधुदुर्गामध्ये पण असे प्रयत्न केले. सगळे उबाटाचे, शरद पवार साहेबांच्या गटाचे किंवा त्या काँग्रेस गटाचे ना काही काम उरलेलं नाहीये.
हा थोडक्यात फक्त बातमी बनवायची त्यासाठी तो विरोध होतोय, पण सामान्य जनता ही त्या विकसित भारत यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आणि स्वागत करतायत. म्हणून जे जे विरोध करणारे आहेत त्यांचे जरा किशे तपासले ना, हे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत, ज्यांना द्वेष आहे किंवा लाभार्थी असतील. सगळ्यांनी केंद्र सरकारचे लाभ घेतलेले आहेत, पण विरोध विकसित भारत यात्रेला करा ही यांची घाणेरडी वृत्ती आहे. संजय राऊत म्हणतायत की ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला कुठल्याही चेहऱ्याची गरज नाहीये, आमच्याकडे बरेच चेहरे, म्हणजे सगळे नालायक आहे हे स्पष्ट होत आहेत ना. त्यांनी पंतप्रधान पदाचे 3 चेहरे दिलेले आहेत. एक राहुल गांधी ते म्हणतात, दुसरं उद्धव ठाकरेंचं त्यांनी नाव सांगितलं. असं सकाळी सकाळी नको माझ्यावर करा तुम्ही, असं नका ना. आता ज्याचे साला पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही, तो देशाचा पंतप्रधान बनायला जात असेल आणि राहुल गांधीला हे माहीत नाही की तू भारतात आहे की तू इटलीमध्ये आहे, अशा लोकांना बोलून आमच्या एवढ्या मोठ्या भारत देशाला जो महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली, अशा तीनपट लोकांची नावं तुम्ही घेऊ नका हो पंतप्रधानांसाठी. लोकसभा आढावाच्या बैठका घेत आहे, मात्र त्यांच्यातच उमेदवारीच्या याच्यावर नेत्यांमध्ये तुतुमैमे सुरू आहे, रस्सीखेच सुरू आहे. उदाहरणार्थ संभाजीनगरची जागा आहे, दानवे आणि खैरेमध्ये कुठेतरी आता रस्सीखेच सुरू आहे. कशाच पद्धतीने पाहताय? आढावा बैठक घेत आहे, मात्र उमेदवारीवरून ठाकरे गट हा एक मित्रमंडळ किंवा महिला बचत गट सारखा विषय आहे. त्याला एवढं तुम्ही ना महत्त्व देऊ नका. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्याकडे उमेदवार पण भेटणार नाहीत, एवढी भांडणं होणार की त्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही. म्हणजे ही फक्त नौटंकी आहे. एवढेच बैठका अगर मुख्यमंत्री असताना अगर कार्यकर्त्यांबरोबर आणि आपल्या लोकप्रतिनिधींबरोबर घेतले असते ना, तर आज इथे दर फिरायची वेळ आली नसती उद्धव ठाकरेला. म्हणून या बैठकांचा आणि लोकसभेचा काय अर्थ नाही. बोले शेवटचा प्रश्न फिर नाही, असा असेल की त्यांचा व्हिडिओ हे आदित्य ठाकरेच्याच गटाने कदाचित काढला असेल मुद्दामून. कारण का माझ्याकडे माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे वरळीमधून ना शिवडीमधून लढवणार आहे, म्हणून अजय चौधरीची विकेट काढण्यामागे आदित्य ठाकरे गटाचा हात असू शकतो असं माझं मत आहे. नहीं, आज का प्रेस का मुद्दा इतना ही है कि राम मंदिर के नाम पे ये सुबह सुबह जो भौंकने का काम हमारा भांडुप का देवानंद जो करता है वहाँ से, उसका कुछ अभी अर्थ नहीं है. क्यों? इसका कारण ऐसा है कि राम मंदिर का आंदोलन हो, 93 के राइट्स हो, उसका और उद्धव ठाकरे का और ये संजय राउत का एक कुछ भी संबंध हो तो उसका एक तो प्रूफ उसने देना चाहिए. जिस उद्धव ठाकरे ने कभी राम मंदिर के आंदोलन में हिस्सा लिया नहीं, एक सादी एफआईआर वो उद्धव ठाकरे के नाम पे नहीं है. और ये संजय राजाराम राउत और शिवसेना के इतिहास में संजय राउत का कुछ भाग ही नहीं है, कुछ नाम भी नहीं है उसका. उसने जब भी भारतीय जनता पार्टी के ऊपर वो टीका ये लोग करते हैं कि भारतीय जनता पार्टी का क्या रोल, सभी हिंदुओं ने साथ में मिलके हिंदुत्व विचार के सारे लोग साथ में आ गए और उन्होंने बाबरी मस्जिद के जगह पे बाबरी मस्जिद का डेमोलिशन हुआ उधर, और आज 22 तारीख को उधर राम मंदिर का निर्माण होने वाला है. तो उसमें जितना हिंदुत्ववादी विचार के लोगों का हाथ है उतना ये संजय राउत और उद्धव ठाकरे से ऐसे जिहादियों का कुछ हाथ हो ही नहीं सकता. देखिए ऐसा है, जो देश एक हिंदू राष्ट्र है जहाँ 90% लोग हिंदू रहते हैं, तो यहाँ राम मंदिर का निर्माण ये राष्ट्र विषय ही है. जिनका हमारे देश से कुछ संबंध नहीं है वो इसी तरीके से हमारे देश के बारे में बात करेंगे. जब भी हिंदुओं की बात होती है तभी हमेशा कांग्रेस को तकलीफ ही होती है. फिर वो जवाहरलाल नेहरू हो, राजीव गांधी हो, या अभी सोनिया गांधी हो, या ये राहुल गांधी हो, ये हिंदुओं का द्वेष करने वाले लोग हैं. इसलिए जब हिंदुओं के लिए जब खुशी का दिन आएगा तो इन लोगों को परेशानी ही होगी. सामना एडिटोरियल की भी बात की जाएगी, क्योंकि उसमें भी राम मंदिर को लेकर ही सवाल उठा है कि भाजपा ने अयोध्या के राम मंदिर पे राजनीति विकृत की है, और जिस तरीके से राम मंदिर के अंदर वीवीआईपीज को सिर्फ बुलाया जा रहा है, ये बताता है कि ऐसा करने वाले रावण और विभीषण के वंशज हैं. देखिए ऐसा है, जिनका वो राम मंदिर के निर्माण पे अधिकार है वही उनके ऊपर बोलना चाहिए.
बाला साहब ठाकरे जी का बहुत बड़ा योगदान था, ये हर एक पीढ़ी मानती है। मगर जिस उद्धव ठाकरे के ऊपर आज एक एफआईआर नहीं है, जिन्होंने वो राम मंदिर निर्माण हो या 93 बॉम्ब ब्लास्ट के बाद के दंगे हो, उसमें किधर भी ये उद्धव ठाकरे का हाथ नहीं है। उसको इस चीज की तो मिर्ची लगेगी कि उनका उस राम मंदिर निर्माण से कुछ संबंध ही नहीं है। और भारतीय जनता पार्टी हो, विश्व हिंदू परिषद हो, राष्ट्र स्वयं संघ हो, जो हिंदुत्ववादी विचार के हम सारे लोग हैं, इन्होंने उस निर्माण के अंदर काम किया ही था, इसलिए हर एक का उसका अधिकार है। तो इसलिए वीवीआईपी का एंट्री की एक बात हो, उसके बाद जितने राम भक्त है, जिनके दिल में राम है, वो हर एक आपको उधर राम मंदिर के इधर दर्शन देते हुए दिखेगा। सवाल इसलिए भी किया जा रहा है सर क्योंकि राज ठाकरे को बुलाया गया है। अरे बाबा, जिसको जिसको शिवसेना का इतिहास मालूम है वो सब आपको बोलेंगे कि जितना योगदान बाला साहब ठाकरे जी का था, उसके नीचे उसी लिस्ट में राज साहब ठाकरे का भी उतना ही योगदान था। तभी उद्धव ठाकरे कैमरा साफ करते हुए मातोश्री में बैठते थे, उनका और राजनीति का कुछ संबंध नहीं था। मगर राज साहब ठाकरे 93 बॉम्ब ब्लास्ट के बाद का दंगे हो या राम मंदिर के आंदोलन में राज साहब ठाकरे की बहुत बड़ी भूमिका थी, इतना मैं हक से बोल सकता हूं। तो उनको बोलने का अधिकार है। ये धर्मांतर हुए जिहादियों का क्या काम है उधर राम मंदिर में? अभी 2-3 महीने के बाद जब भी मस्जिद का निर्माण होगा, तभी उद्धव ठाकरे को फ्रंट सीट पे बिठाएंगे ना उधर। संजय राउत ने ये कहा कि इंडिया गठबंधन में पीएम के कई चेहरे हैं और नाम बाकायदा लिए उन्होंने। पहला नाम राहुल गांधी का लिया, दूसरा नाम प्रियंका गांधी का लिया और तीसरा नाम उद्धव ठाकरे। बाप रे, मतलब तो हम लोग को तो अभी देश छोड़ने का वक्त आ चुका है। हम लोग अभी आदित्य ठाकरे के पहले मैं ही देश छोड़ के भाग जाऊंगा जिस दिन ये नालायक उद्धव ठाकरे का नाम गलती से भी पीएम की जगह पे आ गया है। जिसको सीएम की कुर्सी, मुख्यमंत्री की कुर्सी अच्छी तरीके से संभालनी हुई नहीं, उसने प्रधानमंत्री के बारे में सोचना भी नहीं चाहिए। पहले वो कोई तो सरपंच पद का चुनाव अभी आने वाला है, वो लड़के देके फिर पीएम की बात करेंगे। या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत धन्यवाद। बघत राहा जागर जनस्थान।